महाराष्ट्रातील निप्पाणी जवळच्या यरनाळ गावात नेसरीकर कुटुंब त्यांच्या 22 एकर शेतीत कष्टानं राबत होते। कुटुंबाचा प्रमुख शशिकांत रामचंद्र नेसरीकर हे अत्यंत प्रामाणिक आणि कष्टाळू शेतकरी। आयुष्यभर त्यांनी मातीशी आणि माणसाशी इमान राखलं। त्यांचा मुलगा चैतन्य लहानपणापासूनच वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून शेतीचे धडे गिरवत होता। तो एक पावसाळी दिवस होता। शेतात ऊसाची नवीन लागवड सुरू होती। शशिकांत आपल्या अनुभवी हातांनी ऊसाच्या टिपऱ्या मातीत दाबून बसवत होते। त्यांच्या बोटात एक सोन्याची अंगठी होती, त्यांच्या आईनं त्यांना दिलेली, जी केवळ एक दागिना नसून कुटुंबांच्या आठवणींचा आणि आशीर्वादाचा प्रतीक होती। काम करता करता कधी अनवधनानं ती अंगठी त्यांच्या बोटातून निसटली आणि ओलसर मातीच्या गर्भात गडप झाली। शशिकांत यांना लगेच जाणवलं। त्यांनी कामाला थांबवलं। माझी अंगठी कुठे गेली? त्यांनी घाबरून विचारलं। शेतात काम करणारे मजूरही त्यांच्यासोबत अंगठी शोधू लागले। माती उपसून पाहिली, ऊसाच्या रोपांच्या आजूबाजूला शोध घेतला, पण अंगठी काही सापडली नाही। दिवस मावळला पण शोध लागला नाही। निराश मनानं शशिकांत घरी परतले। अनेक दिवस, अनेक महिने त्यांनी शेतात ती अंगठी शोधण्याचा प्रयत्न केला, पण विशाल मातीच्या तुलनेत अंगठी खूप लहान होती। काही वर्षानंतर शशिकांत यांचं निधन झालं। ते आपल्या मागे शेतीचा वारसा आणि हरवलेल्या अंगठीची एक अस्पष्ट आठवण ठेवून गेले। चैतन्यासाठी ती अंगठी केवळ एक वस्तू नव्हती, तर त्याच्या वडिलांची कष्टाची, प्रामाणिकपणाची आणि आठवणींची प्रतीक होती। वडिलांच्या निधनानंतर चैतन्यानं शेतीची जबाबदारी स्वीकारली। तोही वडिलांप्रमाणेच कष्टाळू आणि प्रामाणिक होता। प्रत्येक हंगामात शेतीची मशागत करताना, नांगरणी करताना त्याला वडिलांच्या हरवलेल्या अंगठींची आठवण होई। त्यानंही अनेकदा शोधण्याचा प्रयत्न केला, पण वडिलांनी जसा तिचा शोध थांबवला होता, तसा चैतन्यानेही तिच्या परत मिळण्याची आशा सोडून दिली होती। कदाचित ती मातीतच विरघळून गेली असेल। तो विचार करत असे। यंदाच्या हंगामात चैतन्यानं पुन्हा ऊसाची लागवड केली होती। नव्यानं पेरलेल्या ऊसाच्या रोपांना पाणी देण्याची वेळ होती। दुपारचे कडक ऊन तापत होते आणि चैतन्य चपला घालून शेतात फिरत होता। पाण्याची व्यवस्था पाहत होता। शेतातील ओलसर चिखल त्याच्या चपलांना लागत होता। अचानक त्याच्या पायात काहीतरी टोचल्यासारखं वाटलं। काटा लागला की काय, त्यानं विचारलं। तो थांबला आणि चपलेच्या तळ्यात चिखलात रुतलेलं काहीतरी चमकत असल्याचं त्याला दिसलं। चैतन्यानं आपल्या हातानं चिखल बाजूला केला आणि जे पाहिलं त्यावर त्याला विश्वास बसेना। ती एक सोन्याची अंगठी होती। माती आणि चिखलानं माखलेली असली तरी तिचा सोनेरी रंग स्पष्ट दिसत होता। त्यानं ती हातात घेतली, चिखल साफ केला आणि निरखून पाहिलं। तिच्यावरील नक्षीवरून ही जुनाटपणामुळे त्याला खात्री पडली ही त्याच्या वडिलांची हरवलेली अंगठी होती। 38 वर्षांनी ती अंगठी पुन्हा प्रकाशात आली होती। चैतन्याच्या डोळ्यात पाणी आलं। इतक्या वर्षांनी, इतक्या मशागतीनंतर, नांगरांचे असंख्य फण फिरल्यानंतरही ती अंगठी सुरक्षित होती। तो धावत घरी गेला आणि आपल्या आईला ती अंगठी दाखवली। आईनं अंगठी ओळखली आणि तिलाही गहिवरून आलं। शशिकांतची अंगठी, ती म्हणाली। तिच्या आवाजात आश्चर्य आणि आनंद होता। चैतन्यानं विचार केला, वडिलांनी आयुष्यभर प्रामाणिकपणा जपला, त्यांच्या चांगल्या कर्माचीच ही परतफेड आहे। त्याला वाटलं की जणू काही त्याच्या वडिलांचा आशीर्वादच त्या अंगठीच्या रूपात त्याला परत मिळाला। ती अंगठी केवळ सोनं नव्हतं, तर त्यांच्या आठवणींचा, कष्टाचा आणि मातीवरील प्रेमाचा एक जिवंत पुरावा होती।